नमस्कार मित्रांनो, अननोन पोएट 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, आजची कविता आहे निळभोर आभाळ दाटून आलेलं। निळभोर आभाळ दाटून आलेलं, उधाणलेलं वातावरण शांत झालेलं। निळभोर आभाळ दाटून आलेलं, उधाणलेलं वातावरण शांत झालेलं। त्यात मंद मंद पाऊस बरसून गेलेला। त्या पावसाच्या भरोशावर झाडं, वेली, झुडपं आणि त्या सगळ्यांना आलेल्या कळ्या, पानं, फुलं, फळं जणू मंत्रमुक्त झाले आहेत। ओसाळ, माळरान, विविध वनस्पती बहरून गेले। वेगवेगळे कीटक, मधमाशा, भुंगे गुणगुणू लागले। प्राणी, पक्षी आनंदून गेले। कमी अधिक प्रमाणात दररोज का होईना पाऊस बरसू लागला। संकटात असलेला बळीराजा सुखावला। तर मग बघा, निळभोर आभाळ दाटून आलेलं, निळभोर आभाळ दाटून आलेलं, उधाणलेलं वातावरण शांत झालेलं। निळभोर आभाळ दाटून आलेलं, उधाणलेलं वातावरण शांत झालेलं। निसर्गाचं हे आगळं वेगळं स्वरूप मनाला आज वाटतंय अप्रूप। निसर्गाचं हे आगळं वेगळं स्वरूप मनाला वाटतंय अप्रूप। त्या डोंगर, त्या नद्या, त्या वेली, ती झाडं, सर्वांमध्ये पावसामुळे झाली प्रचंड वाढ। ते शेत, ते रान, ते वावर, तो मळा, पावसाने ऐकल्या सर्वांच्या कळा। गेल्या 15 दिवसापासून पावसाचा पत्ता नव्हता, त्यामुळे सगळी पिकं करपू लागली होती। निसर्गही विद्रूप दिसू लागला होता, परंतु अवघ्या 2-3 दिवसामध्ये थोडा का होईना पाऊस आला आणि विद्रूप झालेलं सगळं चित्र सुंदर कळ्यांनी, फुलांनी, फळांनी भरून गेलं। हवेवर सगळं काही डोलू लागलं। करप्यावर आलेली पिकं इंचा इंचाने वाढू लागली। ही किमया फक्त ना फक्त पावसाची।